वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण आपला व्हिडिओ गार्डनच्या व्ह्यूने स्टार्ट करतो आहे. मस्त छान ऊन पडलेलं आहे सकाळी, त्याच्यामुळे खाली फिरायला आलेलो आहे. आणि स्विमिंग पूल पुढे पाहिल्यानंतर पाणी पण फ्रेश होतं, एकदम छान वाटत होतं. आणि ऊनही छान पडलेलं आहे, सकाळचं ऊन इथं छान पडतं स्विमिंग पूलला. तर देवांश, मयंक आणि नितीन मस्त पाण्यात उतरलेले आहेत. आता काय काय मस्ती होते, काय काय नाही, ते आपण पाहणारच आहोत. त्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला. खूप सारं स्विमिंग झालं आहे आणि आता या तिघांना पण खूप जोरात भूक लागली आहे. तर मग घरी आलो आणि अननस होतं घरी. तर हे पायनॅपल कटर 1-2-3 दिवस झालं मागवलेलं आहे. ते पण चेक करायचं होतं की व्यवस्थित काम करते का नाही. तर याच्यासाठी ना, हे छान आहे पायनॅपल कटर, पण याच्यासाठी मोठं अननस पाहिजे होतं. आणि या सगळ्यांना तिघांनाही भूक लागलेली आहे, त्याच्यामुळं हे मस्त अननस एन्जॉय करत आहेत. आता सगळ्यांनीच थोडं थोडं टेस्ट केलं. थँक यू. वेलकम. थालीपीठ आहे. हो, गरम गरम आहे. सगळ्यांचा नाश्ता वगैरे आवरून झालं आणि स्वयंपाकही रेडी होता दुपारचा. तर मग म्हटलं, आत्या म्हणाल्या आपल्याला लाडू बनवायचे आहेत आज. त्याचं सामान आम्ही आणून ठेवलं होतं कालच. तर आपल्याला आता लाडू बनवायचे आहेत, थंडी स्पेशल लाडू. त्यासाठी मस्त शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घेतलेत आत्यांनी. आणि आपल्याला काय काय सामान लागणार आहे हे लाडू बनवण्यासाठी, तर तुम्ही बघू शकता. बदाम आहेत, खारीक आहे, काजू आहेत आणि खोबरं आहे. त्यासोबतच मेथी आहे आणि याच्यामध्ये आपण डिंक पण टाकणार आहे आणि तीळ पण. थंडी आहे म्हणून तीळ पण टाकणार आहे आणि खसखस आणि गूळ तर असेलच. आणि त्याचबरोबर आम्ही लाडू मसाला पण आणलेला आहे, दगडू तेली यांचा लाडू मसाला. तर यावेळेस हा पण मसाला टाकणार आहे तुपामध्ये परतून. तर आता आम्ही लाडू बनवायची प्रोसेस स्टार्ट करतो आहे. तर पहिल्यांदा सगळे जिन्नस एक एक करून तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आत्ता आपण डिंक टाकलेला आहे, डिंक छान फुलवून घ्यायचा आहे तुपामध्ये, म्हणजे परत लाडू खाताना तो दाताखाली येणार नाही. त्यासाठी आपण एक एक जिन्नस सगळे छान तुपामध्ये परतून घेऊया स्टेप बाय स्टेप. तुपामध्ये छान सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर ते थंड झाले की लगेच मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला गूळ ॲड करायचं आहे. तर गूळ कसं ॲड करायचं, तर तूप टाकायचं. तुपामध्ये गॅसवर मंद आचेवर तूप गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये गूळ, आपल्याला जेवढा गूळ टाकायचा आहे लाडवाच्या हिशोबाने, शेंगदाण्याच्या हिशोबाने, आणि तो मस्त विरघळून घ्यायचा. आणि परत तो थोडा थोडा करून त्या लाडवाच्या मिश्रणामध्ये ॲड करायचा. आपण मिक्सरमधून काढलेले सारे जिन्नस त्याच्यामध्ये थोडा थोडा ॲड करायचा, हलवत राहायचं. छान छान ते मध्ये छान मिक्स होतं आणि ते त्याला ॲब्झॉर्ब करतं. आणि हे जेव्हा थोडंसं थंड होईल मिश्रण, तेव्हा परत आपण त्याचे छोटे छोटे लाडू बनवू शकतो. काय चालू आहे प्रवीणा? थंडी स्पेशल लाडू वा वा. बनवत आहोत आता आम्ही.
छान छान छान. व्हेरी गुड. आणि असे छोटे छोटे सारे लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि आता आपले थंडी स्पेशल लाडू तयार आहेत. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर तुळशीजवळ आणि देवासमोर दिवा लावलेला आहे. चला परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.